नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्या संदर्भातील आता आपण सकाळीच एक अपडेट पाहिलेलं होतं की उद्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर ई-केवायसी कशा पद्धतीनं करायची सविस्तर माहिती आपण त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्याच संदर्भातील आता अपडेट आलेला आहे. आपण आता जाणार आहोत जे काही आपण पहिलं सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता की ई-केवायसी कशा पद्धतीनं करायची. ई केवायसी साठी तुम्हाला कुठून केवायसी करावी लागेल. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर आपले सरकार सेवा पोर्टल जे काही म्हणजे महा ऑनलाईन आहे. तुमची आयडी ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं जर रिफ्रेश केलात किंवा ओपन केल्या तुमच्या समोर असा पॉपअप दिसेल. आता हा पॉपअप काय आहे? संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता आपण हे जे काही पॉपअप आहे थोडंसं झूम करून घेतलेलं आहे. तर इथं नोटीस काय दिलेलं आहे? नोटीस बोर्डमध्ये देण्यात आलेलं आहे की आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. काय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई केवायसी करण्याबाबतची सूचना आहे. काय त्याच्यामध्ये तर सर्व आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे एएसके केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई केवायसी करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र महा ऑनलाईन यांच्या मार्फत केली जाणार आहे. त्याच्यासाठी काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपले सरकार सेवा केंद्र ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यासाठी सर्व केंद्रांनी जे काही MFS 110L1 म्हणजे जे काही L1 डिव्हाइस म्हणतात ते मंत्राचं जे काही डिव्हाइस आहे L1 डिव्हाइस ते फिंगरप्रिंट स्कॅनर आहे ते तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे आणि ते आपल्या संगणकामध्ये पूर्वीच इन्स्टॉल करून ठेवा. कारण की उद्या याद्या येणार आहेत आणि याद्या आल्याच्या नंतर तुमची धावपळ व्हायला नको म्हणून अगोदरच तिथं नोटिफिकेशन दिलेलं आहे, नोटीस दिलेली आहे की फिंगरप्रिंट L1 तुमच्याकडे मंत्राचं असलं पाहिजे. पूर्वीच तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉल पाहिजे. ड्रायव्हर वगैरे काय लागतील ते तुम्ही व्यवस्थित इन्स्टॉल करून घ्या आणि ते व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांची ई केवायसी करताना पात्रता त्याची जी काही ही आहे ई केवायसी करताना ती कुठलीही अडचण तांत्रिक अडचण सुद्धा त्यांना आली नाही पाहिजे. महत्वाची सूचना दिली आहे की N1 डिव्हाइस त्यांच्याकडे उपलब्ध कार्यरत ठेवा. डिव्हाइसची पूर्व चाचणी करून घ्या. सॉफ्टवेअर वगैरे कोणते पाहिजे असतील तर घ्या आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरळीत होत आहे का नाही हे एखादं चेक करून पहा. म्हणजे आपण डीजीपे वगैरे समजा किंवा तुमचं बायोमेट्रिकचे कुठलेही तुम्ही काम करत असतात फिंगरप्रिंट तुमचे एपीएस चे ट्रान्झॅक्शन करत असाल तर ते तुमचं चालूच असतं. त्याच अनुषंगानं काटेकोरपणे पालन काय काय करायला सांगितलं आहे तर शेतकऱ्यांची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. म्हणजे ज्याची कर्जमाफी करायची आहे, ज्याची केवायसी करायची आहे तो स्वतः व्यक्ती केंद्रावर उपस्थित असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांची आधार व योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळून घ्यायची आहे. म्हणजे तुमचा जो काही विके नंबर टाकल्यानंतर त्याची येणारी माहिती आहे व्यवस्थित तपासून घ्यायची आहे. घाई गडबडीमध्ये कोणीही केवायसी करू नका. त्याचं जे काही इथं येणारं लोन अकाउंट नंबर असेल किंवा लोन अमाउंट असेल किंवा त्याची बँक डिटेल असेल हे शेतकऱ्यांकडून मागून घ्या आणि व्यवस्थित ते क्रॉस व्हेरिफाय करा. बरोबर आहे का ते पहा आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. सर्व माहिती जर योग्य असली तर खात्री झाल्यानंतरच तिथलं जे काही डिक्लेरेशन व कन्सेंट जे असेल ती प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि बायोमेट्रिक आधार ई केवायसी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही केवायसी करू नका. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जे काही अयशस्वी जर झालं समजा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन त्याच्यामध्ये जर तुमचं फिंगरप्रिंट त्यांचं लागलं नसेल किंवा केवायसी प्रॉपर झाली नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल वेगवेगळ्या बोटांचे ठसे वगैरे घेऊन किमान म्हणजे कमीत कमी 3 वेळा प्रयत्न करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी बोटांच्या ठशासाठी तुम्ही वॅसनील म्हणा किंवा झेंडू बॉम्बची हे ते बोटांना नरम करण्यासाठी तुम्ही ते लावू शकता. त्यामुळे फिंगरप्रिंट जे काय असेल ते थोडे लवकर येतात. त्यानंतर ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास रिसिप्ट पावती देणं हे अनिवार्य आहे. चुकीची माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रियेनुसार ग्रीव्हन्स नोंदवावा. पण जे काही चुकीची माहिती नाही त्यांचे विनाकारण ग्रीव्हन्स नोंदवू नका. प्रथम शेतकऱ्यांची संमती घ्या. तुमची माहिती चुकीची आहे, तक्रार मी टाकत आहे असं म्हणून त्यांच्याकडून संमती घेऊनच ती ग्रीव्हन्स टाका. चुकीचे तक्रारी टाकू नका असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांची आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा. कोणालाही इतर शेअर वगैरे करू नका आणि सर्व केंद्र चालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांची ई केवायसी प्रक्रिया वेळेत व जबाबदारीने पूर्ण करण्याची मदत करावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. महत्वाचं काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हा पॉइंट हा लक्षात घ्या. आधार बायोमेट्रिक ई केवायसी शिवाय म्हणजे तुमच्या फिंगरप्रिंटच्या ई केवायसी शिवाय तुमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला आधारच्या ओटीपी वगैरे द्वारे केवायसी जी करायची आहे ती पूर्ण मानली जाणार नाही. तुमचं आधार बायोमेट्रिकच झाली पाहिजे तेव्हाच तुमची ई केवायसी पूर्ण होईल. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यात पावती देऊन
आवश्यक असल्यास पुढील कार्यवाहीसाठी त्यांना मार्गदर्शन सुद्धा करायचं आहे. आणि काही तांत्रिक अडचणी जर येत असतील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना, तर हा 022-49150-802 वर संपर्क करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि हे महा आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडनं हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं हा आता जी काही हे देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे जी काही आपली आता कर्जमाफी आहे ती लवकरच पूर्ण होण्याच्या तयारीमध्ये आहे. आपल्याकडे उद्या याद्या येतील, आल्याच्या नंतर सविस्तर, आल्याच्या नंतर घाई गडबड कोणीही करू नका आणि केवायसी पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणखीही नवीन काही अपडेट आलं तर केवायसी कशी करायची संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. धन्यवाद.